आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेशजी पाटील साहेब IS यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. मुलाची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची होती. यावरती वडील एक युक्ती सुचतात आणि त्या मुलाला त्या ठिकाणी घरामध्ये असलेले जे ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये साडी असतात किंवा जे ड्रेस असतात आपण ते जपून ठेवतो चांगल्या प्रकारे असतात, अशा जुने झालेल्या एका साडीचा एक कपडा फाडून देतात आणि मुलाला म्हणतात की हे कापड बाजारामध्ये जाऊन तो 10 रुपयाला विक. काय सांगितलेलं, एक कापडचा तुकडा दिलेला आणि हा कापडाचा तुकडा त्या ठिकाणी देऊन 10 रुपयाला विकायला सांगितलं. मुलगा तो कापडाचा तुकडा घेतो आणि कापडाचा तुकडा घेऊन बाजारामध्ये जातो. बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या कापडाला विकण्याचा प्रयत्न करतो. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. पहिला तास जातो, दुसरा तास जातो, तिसरा तास जातो. करता करता 4 तास 6 तास होतात तर ते कापड काही विकलं जात. शेवटी विकण्याची कलाही असणं अपेक्षित असते. आणि मग हा मुलगा कंटाळून मनामध्ये विचार करतो की चला अरे पूर्ण दिवसभर मी इथे थांबतो तर हे कापड विकलं जात नाही, करायचं काय असा प्रश्न त्या मुलाच्या मनामध्ये पडतो. आणि शेवटी एक 4 व्हीलरवाला त्या ठिकाणी येतो आणि त्या मुलाजवळ थांबतो. 4 व्हीलरवाला विचार करतो की गाडी बसायला आपल्याला कापड अपेक्षित आहे आणि तो 10 रुपये देतो आणि ते कापड विकत होतो. म्हणजे पहिलाच दिवस विकण्याची कला 6 ते 7 तास वाट पाहावी लागली. असं आपलंही होत असेल. मुलगा खुश होतो, कापड विकलं 10 रुपयाला. बाबांनी सांगितलं होतं 10 रुपयाला कापड विक, मी माझं काम पूर्ण केलं. मुलगा खुश झाला, घरी आला. घरी आल्यानंतर पुन्हा बाबा त्याच कापडाचा दुसरा एक तुकडा सेम त्याच पद्धतीने त्या मुलाला देतात आणि सांगतात बाळा हे कापड तुला उद्या जाऊन 20 रुपयाला विकायचं आहे. मुलगा म्हणतो बाबा 10 रुपयाला कापड विकण्यासाठी मला 5 ते 6 तास वेळ लागलेला आहे आणि तुम्ही सांगताय हे कापड 20 रुपयाला विकायचं. बाबा म्हणतात बेटा प्रयत्न करून बघ. मुलगा जातो, ते कापड घेतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी 30 कसरत. 20 रुपयाला कापड, 20 रुपयाला रुमाल, 20 रुपयाला रुमाल, 20 रुपयाला रुमाल असं म्हणून जोरदार ओरडत असतो. पहिला तास जातो, कापड विकलं जातं आणि या मुलाच्या मनामध्ये कल्पना येते की लहान तिथेच एक जवळ शाळा असते लहान मुलांची. आणि मग त्या ठिकाणी तो मुलगा या कापडावरती जर एखादं ड्रॉइंग घातलं गेलं, चित्र काढलं गेलं तर कापड शाळेतील मुलगा निश्चित मागेल. आपल्याला माहिती की लहान मुले आपणही लहान असताना आई बाबांकडे हट्ट केलाय, आई मला तो फुगा हवा, आई मला ते कार्टूनचं चित्र असलेलं पेपर हवं किंवा कार्टून असणं अपेक्षित आहे. हा मुलगा घरी जातो, त्याच्यावरती कार्टूनचं चित्रावर ड्रॉइंग करतो आणि एक शाळेतून सुटलेले जे मुलं असतात त्याच्यामध्ये एक लहान बाळ आहे म्हणतात आई मला तो रुमाल हवाय, आई मला ते मिकी माऊस हवंय असं म्हणताच ती आई त्या मुलाजवळ जाते, 20 रुपये काढून देते आणि त्याला म्हणते अरे बाळा तुझं वय खूप लहान आहे, एवढं लहान वयामध्ये तू शिक्षण घेण्याऐवजी करतोयस काय असा प्रश्न त्या ठिकाणी त्याला विचारला जातो. आणि तो सांगतो की माझी घरची परिस्थिती हलकीची आहे, बिकट परिस्थिती आहे आणि मला हे विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग 20 रुपये त्या रुमालाचे देऊन ती महिला ती माता त्या बाळाला आणखी 20 रुपये एक्स्ट्रा देते. मुलगा खुश होतो. विकायला सांगितलं असतं बाबांनी 20 रुपयाला आणि याने विकलेलं असतं 20 ला विकून 20 रुपये त्याला एक्स्ट्रा भेटतात, 40 रुपयाला 40 रुपयाला विकायचं आहे. सुरुवात झाली होती 10 रुपयाला विकायला सांगितलं होतं, त्याच्यानंतर 20 रुपयाला विकायला सांगितलं, आता याच्यानंतर डायरेक्ट 200 रुपयाला हे कापड विकायला सांगितलेलं आहे. मुलगा आश्चर्यचकित झाला, बाबा कसं शक्य आहे? 10 रुपयाला कापड विकता आलं, 20 रुपयाला विकता आलं, आता तुम्ही 200 रुपयाला हे कापडाचा तुकडा विकायला सांगताय? बाबा म्हणले बेटा जा प्रयत्न कर. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा कापडाचा तुकडा आपण त्या ठिकाणी विकू शकतो. सलमान खान जवळ पोहोचला. सर्व आपला खूप मोठा फॅन आहे. सलमान खानलाही बरं वाटलं ही काल्पनिक कथा आहे, त्याच्यामध्ये सलमान खानने काल्पनिक पात्र घेतलेले. सलमान खानलाही बरं वाटलं, त्याच्यावरती साईन केली. कोणालाही म्हटलं मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, का नाही साईन करणार? निश्चितच साईन केलं, त्याच्यावरती सही केली आणि मुलगा गर्दीतून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्या मुलाने ते कापड सलमान खानची सही असलेला रुमाल 200 रुपये 200 रुपये एका क्षणामध्ये तो रुमाल विकला गेला. या कथेतून सांगण्याचं तात्पर्य की कोणताही मुलगा हा ड नसतो आणि कोणताही मुलगा हा हुशार नसतो. याच्यातून एकच आपल्याला शिकता येईल इच्छा तितकी मारा. पूर्ण कोमामधून कोमामधून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आला, शेतीमध्ये आल्यानंतर त्या तिला संबंधित एक पाठ केलेला आहे, एक पाठ नाही. तो
पिंपरी चिंचवडचे सन्माननीय युवा नेते राहुलजी कलाटे साहेब आपलंही या ठिकाणी ईश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, अहिल्याच्या विचाराने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाने पावन्न झालेल्या अशा या चिंचवड नगरीमध्ये, या महाराष्ट्र नगरीमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्यामध्ये साहेबांचे या ठिकाणी आपण जोरदार स्वागत करूया. जिम्मेदारी है सारा जहां महकाना, कुछ फूल दुनिया में यूं ही नहीं आया करते, कुछ फूल दुनिया में यूं ही नहीं आया करते. अशा या आजच्या कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी सर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचं स्वागत. आणि पुढील आयुक्त आहेत असे राजाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळे समयीतील वाद, तेज ज्ञानाने पसरावे अवघ्या या जगात, तेज ज्ञानाने पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात. ज्याच्यावरती आपला देश चालतो, ज्याच्या माध्यमातून देशाचं कार्यकारभार चालतो, ती राजघटना, राज्याच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे. आयुक्त राजेशजी पाटील सर यांनी आपणाला मार्गदर्शन करावे, आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आपणाला नम्र विनंती करतो. गुड इव्हनिंग. थँक्यू सो मच. स्वामी विवेकानंद अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व तरुण मित्रमैत्रिणी आणि इतर उपस्थित सर्व नागरिक वृंद, आपल्यामध्ये खास करून उपस्थित असलेले युवा नेते आदरणीय श्री राहुल कलाटेजी, सर्वांना मी स्वागत करतो. माझं पुस्तक किती लोकांनी वाचलेलं आहे? खूप कमी लोकांनी वाचलेलं. बरं, मी पिंपरी चिंचवडमध्ये यायच्या आधी माझं नाव ऐकलेलं होतं, पण एक दोन लोकांनी ऐकलेलं होतं. ओके, एनिवे, तर आज करिअर मार्गदर्शन या विषयावर तुमच्याशी संवाद साधावा अशी तुमच्या डायरेक्टरने मला विनंती केली होती. आणि त्यांचा विनंतीमधला प्रामाणिकपणा बघून मला वाटलं की नाही, निश्चित गेलं पाहिजे आणि तुमच्या सर्वांबरोबर बोललं पाहिजे. तसं परीक्षा वगैरे मी खूप आधी, म्हणजे 2005 साली मी IAS झालो आणि आता 2021 साल आहे, म्हणजे 15 वर्ष आधी मी परीक्षा दिली. त्यामुळे परीक्षेविषयी आपण किती बोलू याचा मी विचार करत होतो येताना ह्या सभेसाठी. पण निश्चित मला वाटलं की तरुण मुलं आहेत, कॅप्टिव्ह ऑडियन्स आहे, त्यांना काहीतरी दोन गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आपल्या अनुभवावर. निश्चितपणे मित्र हो, स्पर्धा परीक्षा हे जे हा जो काही मार्ग आहे, ऑलरेडी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या मार्गाने जायचं ठरवलेलं आहे आणि काही त्याचा विचार करतात. निश्चितपणे हा मार्ग आपण का निवडतो आहे याचं प्रत्येकाकडे काहीतरी कारण असतं. बरेच लोक त्यांचे भाऊ बहीण किंवा त्यांचे कोणतरी नातेवाईक हे कधीतरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात म्हणून आपण स्पर्धा परीक्षेकडे वळतो. काही लोकांना या परीक्षांमधून मिळणारी जी पदं असतात त्यांचं एक अट्रॅक्शन असतं. मग ते कलेक्टर असो किंवा मग पोलीस कमिशनर असो किंवा त्याच्या खाली आपण गेलो तर MPSC मधून डेप्युटी कलेक्टर किंवा मग PSI, फौजदार वगैरे वगैरे, त्यांचं गणवेश, त्यांचा रुबाब, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला एक आकर्षण असतं आणि मग म्हणून वाटतं की नाही आपण पण बनलं पाहिजे. कुठेतरी आपल्या नातेवाईकांमधलं कोणीतरी असतं
आणि ते जेव्हा एखाद्या मीटिंगला येतात, एखाद्या समारंभाला येतात, त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं, अरे हा तो आहे. आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण पण असं काहीतरी बनलं पाहिजे. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, म्हणजे आता काही खूप म्हातारा झालं असं नाही, पण बेसिकली कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेज संपलेलं असताना तेव्हा माझ्यासमोर पण असाच प्रश्न पडला होता की आता करायचं काय. आणि मला वाटलं तेव्हा मी काही छोट्या एका गावामधून येतो, मी पुस्तक का तुम्हाला सांगितलं, मी पुस्तक वाचलं, माझे पुस्तक वाचलंय का नाही, म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला थोडी कल्पना आली असते की हा माणूस कोण आहे, कुठून आला आहे, काय याचं बॅकग्राऊंड आहे. तर माझं छोटंसं गाव आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल नावाचा एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एका कोपऱ्याला छोटंसं 1000 लोकवस्तीचं एक गाव. त्या गावामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा कोणाला तरी पैसे देऊन एखादी नोकरी मिळायची. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या सहकारी बँकेमध्ये किंवा इकडे तिकडे कोणीतरी त्यांना फसवायचं आणि पैसे घ्यायचे, नोकरी द्यायची. तेव्हा आमच्या मनावर असं बिंबवलेलं होतं की नोकरी म्हणजे पैसा, पैसा दिल्याशिवाय काही नोकरी मिळत नाही. कारण ते छोट्याशा गावापुरतं तेवढाच एक अनुभव होता नोकरी म्हणजे. तर मी लहान असताना मग मी विचार करायला लागलो की आपलं नेमकं काय होणार आहे आता पुढे. आपले आई वडील तर त्यांची काही ऐपत नाही, आपण काय केलं पाहिजे. पुढे एक एक प्रश्नाचं उत्तर मिळत गेलं. आणि जेव्हा आपण तशा बॅकग्राऊंड मधून येतो आणि IAS सारख्या परीक्षेचा विचार करतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला खात्री करून देणं, स्वतःला एक आत्मविश्वास निर्माण करून देणं स्वतःमध्ये की अशी कोणती तरी परीक्षा तू देऊ शकतो. ही सगळ्यात मोठी लढाई होती. म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल परीक्षा, असा प्रवास होता माझा. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मी अगदी भाजीपाला विकण्यापासून, पाव विकण्यापासून, मजुरी करण्यापासून सर्व काम केलेले. पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालेलं होतं. इथे येण्यासाठी पैसे नव्हते माझे. कॅन यू इमॅजिन? दॅट्स ऑल राईट. मला काही ह्या स्टेजला काही खूप वाईट वाटत नाही. मला वाटतं की त्या परिस्थितीमधून आलो हा माझा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला त्याचं स्ट्रगल करायला मिळालं. त्यामुळे मी एकदम रफ अँड टफ झालो. आणि कोणी किती हलवायचा प्रयत्न केला तरी मी हालत नाही का झुकत नाही. मेंटल टफनेस आली, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आली, स्वतःवर आत्मविश्वास आला. त्यानंतर काहीतरी करण्याची धमक निर्माण झाली. आणि ते काही असं सडनली झालं असं नाही किंवा काही जादू झाली बा असं नाही. तर मी स्वतःला घडवलं. तर असं मला वाटतं मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा एकदम उन्हाळ टप्पू, अगदी आगाऊ ज्याला म्हणतात आमच्या आईराणी भाषेमध्ये, असा मी मुलगा होतो. म्हणजे 10वी पर्यंत अ की ब मला यायचं नाही, कधीच अभ्यास केलेला नाही. कोणतीच वही जे असतं आपलं होमवर्क वगैरे कधीच पूर्ण केलं नाही. त्यामुळे मी जेव्हा 10वीत येऊन टपकलो तेव्हा मला रिअलाइज झालं की मला काहीच येत नाही. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. तर सांगायचा अर्थ असा की आपण जर ठरवलं, प्रत्येकामध्ये क्षमता असते आणि आपण वेगवेगळ्या परिस्थितीमधून जात असतो. कोणाच्या घरी प्रॉब्लेम्स असतात, कोणाच्या घरी आर्थिक प्रॉब्लेम असतात, कोणाच्याकडे इतर इश्यूज असतात, कोणाचं
वडील नसतात, कोणाची आईला काही आजार असतो, अशा बऱ्याच समस्यांमधून आपण मार्गक्रमण करत असतो. मी जसं केलंय तसं. पण ह्या जेव्हा समस्यांमधून आपण मार्गक्रमण करत असतो तर या समस्यांमुळे आपण दबून जायचं नसतं. बेसिकली आपल्याला पुढे काय करायचंय आणि आपल्या लाईफचा नेमकं पर्पज काय आहे यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टींचा खूप मोठा रोल नसतो. कारण माझा असा ठाम विश्वास आहे, तुम्ही ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता. आणि मग म्हणून इथं जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत स्पर्धा परीक्षेचे, त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यामध्ये जे इतर तुमचे प्रतिकूलता आहे त्याचा खूप काही मोठा इम्पॅक्ट तुमच्या एकंदर प्रवासावर झाला नाही पाहिजे. आपण जर त्याचाच भाव करत राहिलो, बऱ्याचदा आपण काय करतो की आपली जी निष्क्रियता आहे ती दडपण्यासाठी काहीतरी कारण देतो. अरे तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता, कसं काय सोडून दिलं? नाही, ते काय झालं की माझं असं झालं, आई आजारी पडली आणि मग माझे 2 महिने गेले आणि मग माझा इंटरेस्टच चालला गेला. एखाद्या मुलीला विचारलं, तू करत होती काय झालं? काय नाही, बाबा म्हणाले की नाही आता ते सोडून दे, हे कर, तुझं लग्न करायचं. तर आपण जर तेवढं ठाम राहिलो, आपण जर आपला जो रिझॉल्व आहे तो स्ट्रॉंग असला तर आपण निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. हे मला तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. फर्स्ट थिंग की ज्याला जिथपर्यंत पोहोचायचं असतं त्याला कोणीच रोखू शकत नाही, जर तुमचा रिझॉल्व आणि तुमचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असेल. दुसरी अशी गोष्ट असते की आता या परीक्षा म्हणजे काय, आपल्या बोर्डाच्या परीक्षा असतात का किंवा कॉलेजच्या परीक्षा असतात, तर आपण काय करतो की या परीक्षांना त्या बोर्ड आणि कॉलेजच्या परीक्षेसारखाच घेतो. ती दुसरी चूक असते. तर ह्या परीक्षा म्हणजे बेसिकली तुमचा एक संपूर्ण इव्हॅल्युएशन असतं सगळ्या दृष्टीने. आणि आपण ज्या लेवलवर आहोत त्या लेवलवरून आपल्याला त्या लेवलवर पोहोचायचं असतं. मग त्यासाठी काय काय करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण काय करतो की जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला माहित असतं की पर्टिक्युलर पेपरमध्ये, भूगोलाचा पेपर आहे, त्याच्यात 4 मोठे प्रश्न असतात, ते ह्या टॉपिकवर येतात. एखादा जो कठीण टॉपिक असतो त्याला आपण कट ऑफ करतो, नाही व्हायचं नाही, वाचायचं नाही, बाकीचे 3 टॉपिक वाचतो आणि अभ्यास करतो. बऱ्याचदा मगच करतो, हे करतो ते करतो. तर या परीक्षांमध्ये आपल्याला पुढच्या आपल्या आयुष्यासाठी रेडी व्हायचं असतं. पुढच्या आपल्या आयुष्यासाठी तुमच्यामध्ये स्किल्स आणायचे असतात. आणि ते जर आपण विसरलो आणि परीक्षेचा फक्त आपण एक ढोबळ अर्थ घेतला तर आपण फसतो. तर पुढच्या आयुष्यासाठी म्हणजे पुढचा आपण सपोज आपल्याला एक ऑफिसर व्हायचंय, पोलीस ऑफिसर व्हायचंय किंवा IAS ऑफिसर व्हायचंय, तर त्यासाठी काय कोणते गुण पाहिजे तुमच्यामध्ये, किंवा मग बेसिकली जेव्हा या परीक्षा तुम्ही देतात त्यामध्ये गुणांचा टेस्ट होते का, तर बऱ्याच अंशी होते. आणि त्याच्या बियॉन्ड जाऊन फक्त मला वाटतं की मी फक्त परीक्षा द्यायचं आहे म्हणून, पास करायचं आहे म्हणून कधीच्या परीक्षेकडे बघितलं नाही. तर मला पास होऊन एक चांगला अधिकारी व्हायचं आहे म्हणून मी त्याच्याकडे बघितलं. आणि आपण जर तसा विचार नाही केला तर आपल्या मनामध्ये ते परीक्षेचं रिक्वायरमेंट ते भिनत नाही.
त्यामुळे मित्रांनो, सर्वप्रथम परीक्षा समजून घेणं गरजेचं असतं. याची रिक्वायरमेंट काय आहे, हा प्रश्न विचारलाय म्हणजे नेमकं कशासाठी विचारला असेल. तर तुमच्या या परीक्षांमध्ये अगदी अर्थशास्त्रापासून, नागरिक शास्त्रापासून, भूगोलापासून, त्याच्यानंतर पॉलिटिक्स आहे, समाजशास्त्र आहे, करंट अफेअर आहे, गणित आहे, अंकगणित आहे, अशा वेगवेगळ्या सब्जेक्टचं नॉलेज आपल्याला मिळवावं. एवढंच नाही तर हे तर नॉलेज झालं, याबरोबर आपल्याला बेसिकली स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस घडवून आणावे लागतात. आपल्या थिंकिंगमध्ये, आपल्या विचार करण्याच्या जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये. कारण जेव्हा कधी इंटरव्ह्यू होतो, जसं IASचा इंटरव्ह्यू जो असतो तो त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, त्याला इंटरव्ह्यू नाही म्हणतात. तर त्यामध्ये काय बघतात ते की खूप सिनियर लोक 2-3 बसलेले असतात, ज्यांनी की खूप पावसाळे बघितलेले आहेत, खूप मोठ्या मोठ्या पदावर काम केलेलं आहे, ते आपल्या समोर बसतात. आणि ते बसून काय करतात, ते काही आपल्याकडे बघत नाही की हा मुलगा किंवा मुलगी किती क्विकली आन्सर देतोय किंवा किती गोष्टी त्याला माहित आहे, याचा ते खूप कमी विचार करतात. ते बघतात की हा कसा कम्युनिकेट करतो, हा किंवा ही उत्तर देताना गडबडतो का, गोंधळतो का, याचे उत्तर कोणत्या दिशेलाच असतं, यामधून याचे काय व्हॅल्यूज रिफ्लेक्ट होतात, या मुलाकडे किंवा मुलीकडे बघितल्यावर याला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते का, असं त्या व्यक्तीकडे बघितल्यावर ते अंदाज करतात. बऱ्याचदा तुमच्या बोलण्यावरून, तुम्ही जे आन्सर देतात त्याच्यावरून कंटेंट असतो, म्हणजे बरोबर की चूक. म्हणजे बहादूर शाह जफरचा जन्म कधी झाला असा प्रश्न जर त्यांनी विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपण देतो ते बघतात, काय देतो ते नाही. आणि मग म्हणून ही पर्सनॅलिटी जी टेस्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची असते. मग ही तयारी कधीपासून सुरू होते? ही काय पुस्तकं वाचून मिळते का? पुस्तक वाचून करता येते का ही तयारी? तर नाही. याच्यासाठी आता तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात त्या स्टेजपासून किंवा त्याच्या आधीपासून आपल्याला स्वतःला आपली जी घडवणूक आहे त्या पद्धतीने, आता तुम्हाला IAS व्हायचं त्या पद्धतीने स्वतःची घडवणूक सुरू केली पाहिजे. मग ही घडवणूक काय असते? सर्वात मोठं म्हणजे आपल्याला जबाबदार व्हावं लागतं. ठीक आहे, जबाबदारी घ्यावं लागतं. आणि मग ते घरापासून सुरू होतं. घरी आपण काय करतो, भांडणं असतात, भांडतो एकमेकांमध्ये. आई वडिलांनी सांगितलं नाही हे काम तू कर, संध्याकाळपर्यंत ते काम झालं पाहिजे. आपण ती जबाबदारी नाही घेत. आपण म्हणतो नाही ती बसली आहे, बहीण बसली आहे, ती काही काम करत नाही, तिला का नाही सांगत तुम्ही काम. तर जबाबदारी घेणं घरापासून सुरू होतं. घर, मग आजूबाजूचा परिसर, मित्र आणि समाज याबद्दल तुमचा ॲटिट्यूड आणि जो वागणं आहे ते कसं आहे. तुम्ही जर त्या लेवलला जर जबाबदारी घेत नसाल तर तुम्ही पुढे जाऊन ऑफिसर म्हणून कधी जबाबदार होणार नाही. दुसरी गोष्ट असते सेन्सिटिव्ह होणं, इम्पथाइज करणं, संवेदनशील होणं, ज्यामध्ये लोकांचे जे काही इश्यूज आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांच्या मनामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला समजले पाहिजे. बऱ्याचदा आपण त्याच्याकडे बघतच नाही. ती संवेदनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. कारण आपल्याला पुढे जाऊन मग लोकांमध्ये लोकांसाठी काम करण्याचा आपला उद्देश आहे, म्हणून आपण या परीक्षा देतो. त्यानंतर
जबाबदारी घेणं जे मी म्हटलं तुम्हाला, त्यामध्ये मग ती जबाबदारी किती मोठी असो, मग ती फेल्युअरची असो सक्सेसची असो, जर आपण ते घ्यायला शिकलो तर आपण पुढे पण मग ती जी व्हॅल्यू आहे, तो जो गुण आहे तो स्ट्रेंथन होतो तुमच्या. आणि मग पुढे आयुष्यामध्ये काही फेल्युअर असलं तरी तुम्ही छाती ठोकपणे सांगतात हे माझ्यामुळे झालं, मी त्याची जबाबदारी घेतो. एखाद्या ठिकाणी काही भानगड झालेली असली, कोणतरी एकदा विचारणार हे कोणी केलंय, आपण पुढे चूक, कोणी ते झोल. तर आपण जर जबाबदारी त्या वेळेपासून घ्यायला शिकलो तरच आपल्यामध्ये ते धैर्य येतं आणि आपण पुढे सुद्धा मग जबाबदार होतो. त्यानंतर लिडरशिप असते. लिडरशिप म्हणजे बेसिकली आपल्या बरोबर असलेले, आपल्या बरोबर काम करणारे, आपले ह्या वयामध्ये जे काही सवंगडी असतील, मित्रमैत्रिणी असतील, तर या सर्वांबरोबर आपल्याला जुळवता आलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट आपण करायला निघालोय तर सक्सेसफुली करण्यामध्ये आपला मोठा सिंहाचा वाटा असला पाहिजे. या स्टेजवर आपण काय करतो, आपण इव्हन पिकनिकला जातो तेव्हा छोटासा ग्रुप करतो, 2 जण 3 जण जवळचे ते पुढे पळतात, बाकीचे मागे जातात. ट्रेकिंगला जाऊन जातो आपण किंवा फिरायला जातो, सर्वांना बरोबर घेऊन नाही जात. तिथून लिडरशिपचा गुण त्याचं बीज रोवलं जातं. त्याच्यानंतर वन शुड बी व्हेरी गुड लिसनर. तुमच्याकडे कोणी आलंय तर त्याचं ऐकून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. त्याच्यामध्येच त्या विचाराचा अर्ध जे त्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. बऱ्याचदा आपण ऐकत नाही, ऐकायच्या भानगडीच पडत नाही. समोर दिसला की तो काय बोलायच्या आत आपले शब्द त्याच्या तोंडात आपण खुपसण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या आपल्यामध्ये बेसिकली जन्मतः असतात असं नाही. बरेच लोक रिझर्व असतात, काही आउटस्पोकन असतात, काही पब्लिक फंक्शनमध्ये इकडे तिकडे बिंदास फिरतात, काही घरामध्येच कोंडून ठेवतात. अशा वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये असतात. जेव्हा आपण पब्लिक सर्व्हिसचा विचार करतो, लोकांसाठी काम करण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याकडे हे गुण नसले तर यू कॅनॉट बिकम अ गुड ऑफिसर. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट यू हॅव टू बिकम अ गुड ह्युमन बीइंग. मग त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला म्हटल्या, ह्या इंडिव्हिज्युअल डिलिंग्सच्या गोष्टी, याच्यामध्ये बऱ्याच अजून गोष्टी आहेत ज्याच्यात मॅनेजमेंट आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे. तर ह्या गोष्टी आतापासून आपल्याला डेव्हलप करायच्या असतात. आणि ह्या आपल्या अभ्यासाबरोबर डेव्हलप झाल्या की मग नॉट ओनली यू क्रॅक दॅट एक्झाम, यू ऑल्सो बिकम गुड ऑफिसर and it helps you throughout your life. याबरोबर इतर ज्या गोष्टी असतात की ज्यामध्ये आपलं थिंकिंग आहे, आपला ॲटिट्यूड आहे, ज्यात आपला भारत देश जो आहे तो एक सेक्युलर देश आहे. आपण प्रत्येकाच्या जी काही वैयक्तिक अधिकार आहेत त्याचा आपण रिस्पेक्ट करतो. सर्व धर्माच्या लोकांना आपण सारखी ट्रीटमेंट देतो. आपण जातीभेद पाळत नाही, आपलं कॉन्स्टिट्यूशन जातीभेद पाळत नाही. लिंगभेद आपण पाळत नाही, आपलं कॉन्स्टिट्यूशन पाळत नाही. आपण जर बघितलं आपल्या देशाचा जो एक नॅशनल कॅरेक्टरिस्टिक बनलेला आहे, कोणी बनवलंय? हे हजारो वर्षापासून बनत आले. हे ऋग्वेदामध्ये आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोक झाले, चंद्रगुप्त मौर्य झाले, चाणक्य झाले, त्याच्यानंतर हर्षवर्धन आले, त्याच्यानंतर संतांची परंपरा आली, समाज सुधारक आले, फ्रीडम स्ट्रगल आलं. या सगळ्यामध्ये या लोकांनी
आपलं जे नॅशनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला घेऊन चालावं लागतं आपल्याला जर ऑफिसर व्हायचं असेल तर. ते आपल्यामध्ये आहे का ते आपल्याला थोडंसं आत डोकून बघावं लागतं. सपोज तुम्ही एखाद्या चेअरवर बसला आणि तुम्हाला लोकांनी डिजिग्नेट करून टाकलं की हा या जातीचा ऑफिसर आहे, तो त्या जातीच्या लोकांना एक झुकतं माप देतो, तर त्याच्याकडे इतर जातीच्या लोकांचा विश्वास राहील का? नाही राहत. किंवा लोकांनी त्या ऑफिसरला डिजिग्नेट केलं की याचं जे थिंकिंग आहे ते पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला फेवर करतं, इतर पार्टीच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे का? नाही राहत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुमच्या कॅरेक्टरमध्ये आल्या पाहिजे की लोकांनी तुमच्याकडे बघून म्हटलं पाहिजे की यांच्याकडे गेलं तर आपल्याला न्याय मिळेल, जस्टिस मिळेल. ती गोष्ट जर आपल्यामध्ये रुजवायची असतील तर ही स्टेज आहे. इथं नाही झालं तर पुढे होत नाही कधी. आणि मग म्हणून हाच मेन अभ्यास आहे परीक्षेचा. एकदा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःमध्ये रुजवल्या, भिनवल्या, कुठून ठासून त्या अगदी स्वतःमध्ये आणल्या, तर त्यानंतर युपीएससी काय तुम्ही अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अंटार्क्टिकामध्ये कोणी सोडून दिलं तर तिथून पण तुम्ही आपला झेंडा उंच करून तुम्ही काहीतरी भव्य दिव्य करू शकता. तर मी जे सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की बाबा मी स्वतःला घडवलंय, तर मी ह्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. त्या 100% आल्या आहेत असं मी म्हणत नाही, पण मी प्रयत्न केला. तर मग बेसिकली आपण जर स्वतःला ह्या पद्धतीने डेव्हलप केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक रिअलाइज होतं की नाही ठीक आहे, परीक्षा आहे, तिला अशा पद्धतीने आपल्याला फेस करायचं आहे, मी सगळी तयारी केली आहे, माझ्यामध्ये जे गुण आहेत, तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक आपल्यामध्ये येतो. आणि त्या कॉन्फिडन्सच्या बळावर आपलं जे काही एफर्ट्स आहेत ते मल्टिप्लाय होतात. आणि तुमच्यामध्ये एक जे डेस्परेशन असतं की यावर्षी नाही झालं तर काय होईल, यावर्षी नाही झालं तर काय होईल. मुलींना असतं की यावर्षी जर नाही झालं तर माझं लग्न करून टाकतील घरचे, किंवा मग मला हे सोडून दुसरं काहीतरी करावं लागेल. किंवा मुलांचं असतं वय वाढत असतं, अपयशी आपण होतो आणि त्यामध्ये आपल्याला टेन्शन येतं की आता नाही झालं तर काय करायचं, कसं होईल. तुमच्यात कॉन्फिडन्स असला की तुम्हाला एक स्वतःबद्दल एक खुमारी असते की नाही झालं तर मी अजून दुसरं काहीतरी करेल, खूप मोठं भव्य दिव्य काहीतरी करेल. तर ही गोष्ट स्वतःमध्ये आणणं खूप गरजेचं असतं. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बघितलं पाहिजे की आता IASची जर परीक्षा आपण म्हटली तर त्याच्यात 6 लाख मुलं प्रत्येक वर्षी परीक्षा देतात. यामधून काय 5-6 हजार मुलं जे आहेत ते 10-12 हजार म्हणता येईल ते पूर्व परीक्षा पास होतात, ते मुख्य परीक्षा देतात आणि त्याच्यात मग 1:3 अशा पद्धतीने इंटरव्ह्यूला जातात. प्रत्येक वर्षी 700-800 मुलं टोटल वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये पास होतात. IAS मध्ये कधी 80, कधी 90, कधी 100 असे मुलं असतात. तर मग 6 लाखामधून 100 मुलांमध्ये यायचं असलं तर आपल्यामध्ये निश्चितच काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे का नाही? हो की नाही? तुमच्यामध्ये आहे का? प्रत्येकामध्ये असतं. लेट मी टेल यू दॅट यू आर युनिक इन द वर्ल्ड.
आणि आपल्याला तसं आपल्याला घडवायचं असतं की यस मी होणारच. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला मोल्ड केलं तर निश्चित या परीक्षेत नाही तर पुढच्या निश्चित आपण तिथपर्यंत पोहोचतो. हेवी होतंय का थोडं? हा अरे हो की नाही? हा मी मुद्दाम या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय कारण मग हे कसं स्टडी करायचं ते कसं स्टडी करायचं त्याच्यापासून खूप मी लांब आलो. पण मी आता प्रॅक्टिकल वर्ल्ड बघतोय तर त्यामध्ये मला दिसतं की खूप आपल्याला संधी असतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगलं करू शकतो. तुम्ही एक उद्योजक झाला त्यामध्ये 1000 लोकांना तुम्ही रोजगार देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही देशाच्या इन्कम मध्ये एक कंट्रीब्यूट करतात, लोकांचा जीवनाचा आधार बनतात. तसंच कोणतेही चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे केलं, पॉझिटिव्ह माइंडसेटने केलं तर ते समाजासाठी आणि देशासाठी त्याचं कंट्रीब्युशन असतं. फक्त आपण स्वतः त्याला किती इम्पॉर्टन्स देतो त्याच्यावर असतं. कारण लोकांचं परसेप्शन हे क्षणोक्षणी बदलतं आणि ते पर्टिक्युलर पोझिशनशी ते अटॅच असतं असं नाही. आपण त्याच्यावरती विचार करणं सुरू केलं पाहिजे. आणि मग म्हणून मला वाटतं की स्पर्धा परीक्षा जी देत आहेत ते एकदम त्याचं कन्व्हिक्शन अगदी हायेस्ट लेवलचं असलं पाहिजे की नाही मला इकडेच जायचंय, मला हेच व्हायचंय. कारण या परीक्षांना तुम्हाला सांगतो मी जे 100 लोक एका वर्षी आयएस होतात त्याच्यातले फक्त 20 लोक स्वतःच्या स्टेटमध्ये काम करतात, बाकी सर्व बाहेर काम करतात. 80 लोक. मी सुद्धा ओरिसामध्ये काम करत होतो. आता मला कुठे 15 वर्षानंतर महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. या अशा परिस्थितीमध्ये आपण पूर्ण देशामध्ये जर आपण विचार केला तर केरळपासून तिकडे नागालँड पर्यंत कुठेही काम करण्याची संधी मिळू शकते. आपण त्यासाठी तयार आहोत का हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. तिकडे सर्वीकडे संधी असतात, सर्वीकडे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतात. आपला देश एवढा सुंदर आहे. आता लोक आफ्रिकेत जाऊन काम करतात. अफगाणिस्तानामध्ये 1000 लोक होते. आपण तर आपल्याच देशात असतो त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण तुमचं कन्व्हिक्शन किती आहे की अशा परिस्थितीमध्ये बाहेर काम करताना सुद्धा तुम्ही एन्जॉय करायला असेल. तर मित्र ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि एकदा त्याची क्लॅरिटी आली म्हणजे मग सर्व अगदी सोपं होतं. एकदा आपल्याला कळलं की आपल्याला नाही इकडे जायचंय. दुसरी गोष्ट परीक्षेचा व्यवस्थित अंदाज आला आणि तिसरी गोष्ट व्यवस्थित आपण स्वतःमध्ये या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित यश आपल्याला मिळतं. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1000 लोकांचे व्यवसाय, 1000 लोकांचे जे काही रोजगार आहे ते हरवलेले आहे. त्यामुळे देशाचे नागरिक म्हणून आपलं खूप काही कर्तव्य आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपण बघितलं तर आपलं शहर हे संधी देणारं शहर आहे. जसं अमेरिकाकडे आपण बघतो, पूर्ण सर्व जग बघतं की अमेरिका बेसिकली सगळ्यांना एका वेगळ्या लाईफ जगण्याची आणि काहीतरी करण्याची एक संधी देतं. तसं आपल्या शहरामध्ये IT हब आहे, मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग डेव्हलप झालेले आहेत. भविष्यामध्ये पण बरंच काही होणार आहे. तर अशा पार्श्वभूमीमध्ये तुम्ही स्टडी करता तर निश्चितपणे माझी खात्री आहे की तुमचं कन्व्हिक्शन आहे या दृष्टीने. मी काही खूप जास्त बोलत नाही. खूप आनंद वाटला तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या या जंजाळाबद्दल
2 शब्द बोलण्याचा एक संधी मला मिळाली. यानंतर मी इथंच थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील, काही तुम्हाला शंका असेल त्या बिनधास्त विचारा. थोडा वेळ आपण तसेच गप्पा मारूया. थँक्यू सो मच. आकर्षण केलं. खरोखरच सरांनी सांगितलं की जबाबदारी घ्यायला शिका. आपण सरांसमोर स्वतःला आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत असं हात वरती करून सांगूया. सर, आम्ही सुद्धा जबाबदारी घ्यायला तयार आहोत. किती लोक आहेत तुमच्यापैकी जबाबदारी घ्यायला स्वतःच्या करिअर विषयी ज्यांना जबाबदारी घ्यायला आहे? सर, निश्चितच याच्यातून आपल्याला समजते की जबाबदारी घ्या आणि घ्यायला शिकू. अपेक्षा करूया. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे. खरोखरच अत्यंत मार्मिक आणि सोप्या अशा भाषेमध्ये सरांचं मार्गदर्शन आपल्याला भेटलं. असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केल्याबद्दल पुनश्च सरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सरांविषयी जो परिचय द्यायचा होता तो थोडक्यात राहून गेला. त्याचं कारण अधिकारी लोकांना वेळ येण्याचा वेळ असतो पण जाण्याचा वेळ नसतो. पण कार्यक्रमाला येण्याचाही वेळ नसतो आणि जाण्याचाही नसतो. ऑन द स्पॉट त्यांना निर्णय घ्यावे लागतात. ऑन द स्पॉट कुठेही त्यांना गरज पडेल त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. ही कलाच म्हणूया आपण, की पार पाडावी लागते. त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. थोडशा जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हॅलो सर, माझं नाव अथर्व दिघे आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की UPSCच्या परीक्षा तयारी करत असताना प्लॅन बीचा काय तुमच्या मते असावा की नाही, असं काय प्लॅन बीचं काय हे असावं इम्पॉर्टन्स? 100 मुलं IAS होतात, त्यानंतर 150 पर्यंत मुलं होतात, त्यानंतर IPS होतात आणि असे सर्व मिळून इतर सर्व्हिसेस मिळून 700-800 मुलं प्रत्येक वर्षी डिपेंडिंग ऑन द वॅकन्सीज त्यांचं सिलेक्शन होतं. तर मग मिनिमम हाऊ मेनी मोर दॅन 5 लाख जे आहेत त्या पर्टिक्युलर वर्षी त्यांचं होत नाही सिलेक्शन. मे बी त्याच्यातले काही लोक मुलांचं पुढे काही वर्षांमध्ये होतं. तर प्लॅन मी निश्चित असावा. आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याकडे किती वर्ष आहेत आणि बऱ्याचदा आपल्यापेक्षा लहान भावंडं असतात. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती चांगली असते असं नाही. तर तो घरातला जबाबदारी माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते. आपण फक्त आपल्या आयुष्याचा विचार केला आणि इतरांचा विचार जर केला नाही तर त्यामुळे आपल्यामुळे त्यांचं नुकसान होतं. तर ज्यांना आर्थिकदृष्ट्या काही इश्यूज आहेत मला वाटतं त्यांनी आधी जॉब करावा आणि बऱ्याच जॉबमध्ये आपल्याला सायमल्टेनियसली तयारी करता येते. सरकारी नोकरी असेल छोटी एखादी तर त्यात सुट्टी घेता येते. पण तुमचं एक आर्थिक उत्पन्न सुरू होतं आणि त्यामुळे आपला भार मग आपल्या फॅमिलीवर पडत नाही. तर निश्चितपणे प्लॅन बी असलाच पाहिजे. ज्यांनी फक्त ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो इंजिनियर वगैरे असे असले तर त्यांनी एखादं वर्ष नोकरी करून मग याच्या फंदात पडलं तर चांगलं असतं UPSCच्या. इव्हन आपल्याला प्रायव्हेट नोकरी मिळाली तरी. त्यामुळे मग आपल्याला एक अंदाज येतो प्रायव्हेटमध्ये कसं कल्चर आहे, किती संध्या आहेत आपल्याला. आणि बऱ्याचदा अशी मंडळी मग तिथेच रमून जातात. तर दॅट इज ऑल्सो फाईन. थँक्यू सर. त्यावेळेस डॅप कसा भरला जायचा आणि जो इंटरव्ह्यूच्या आधी मेन्स नंतर डॅप भरला लागतो, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तो कसा भरायचा असं या तेच विचारायचं आहे तुला. तर बेसिकली सी आता याच्यामध्ये ते काही आपल्या काय हॉबी आहे, किती आपल्याला म्हणजे खूप असं इलॅबोरेट काही असलं आणि आपल्याला काही जास्त मार्क मिळतात असं काही नाही. त्यांच्या समोर जी व्यक्ती बसलेली आहे तिच्यामध्ये काय दम आहे तो तिथंच बघतात आणि तिथंच मार्क दिले जातात. बऱ्याचदा ते बायोडेटा जस्ट चाळायचं म्हणून बघतात. कारण जी व्यक्ती इंटरव्ह्यूपर्यंत आली त्यांच्यामध्ये ही हॅज सफिशियंट कॅलिबर इन टर्म्स ऑफ नॉलेज अँड अदर थिंग्स. आणि मग त्याच्या पुढे ॲज अ पर्सनॅलिटी टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये कोणकोणते
क्वालिटीज आहेत, एक अधिकारी म्हणून आपण कसं त्याच्याकडे बघू शकतो, हा जबाबदार आहे का, हा डिसिजन घेऊ शकतो का, हा याचा इमोशनल इंटेलिजन्स आहे का, बॅलन्स आहे का, अशा सगळ्या गोष्टी ते टेस्ट करतात. तर ते बाकीचं गो नसतं. तुम्ही हॉबीमध्ये नो हॉबी लिहिलं तरी चालतं, काय नाही त्याच्यात. बऱ्याचदा आपण खूप विचार करतो, आता हॉबी वेळ असला तरच हॉबी होते ना. आता मी तर अभ्यास करायचो, त्याच्यानंतर पार्ट टाइम जॉब करायचो, ट्युशन घ्यायचो, अमुक तमुक करायचो, कुठं हॉबीला वेळ असायचा मला. माझी नो हॉबी होती. ठीक आहे. येस, थँक्यू सर. सर माय नेम इज सायली. तर मला असं विचारायचं होतं, विचारण्यापेक्षा माझी विनंती होती की तुमची जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग झाली मसुरीमध्ये त्याचा एक्सपिरियन्स शेअर करा ना. बेसिकली IAS झाल्यानंतर जी ट्रेनिंग असते त्यातला 3 महिने जे असतात ते मसुरीमध्ये एक फाउंडेशन कोर्स म्हणून असतं. त्यामध्ये संपूर्ण जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे देशाचं त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला दिला जातो. आणि त्यानंतर जे इतर जे व्हॅल्यूज आहेत, मी आताच तुम्हाला म्हटलं की टीम स्पिरिट आहे, त्यानंतर लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत, किंवा मग आपले जे देशाचे आर्थिक धोरण असेल, परराष्ट्रीय धोरण असेल, किंवा मग वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, तर याविषयी एक एक्सपोजर दिलं जातं. आणि त्यानंतर 2 महिने पूर्ण भारतामध्ये फिरवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याबरोबर काही दिवस आपल्याला घालवायला मिळतात. आणि प्रत्येक त्या 2 महिन्यामध्ये मिनिमम हाफ ऑफ इंडिया आपण बघतो. गव्हर्नर आणि वेगवेगळ्या सिनियर लोकांना आपण भेटतो. त्याचा बेसिकली पर्पज असाच असतो की तुम्हाला एक सर्वसमावेशक एक ऑल इंडिया पर्स्पेक्टिव्ह निघाला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, आपण एवढं संकुचित होऊन जातो, माझा महाराष्ट्र, माझी भाषा, माझा धर्म, माझं हे, माझं ते, माझ्याच्या पलीकडे आपण जातच नाही. जेव्हा आपल्याला कळतं की आपला देश एवढा सुंदर आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक लिंक आहे सगळ्या गोष्टींची, आणि आपण काहीतरी धाग्याने जोडले गेलो आहोत पूर्ण देशामध्ये, असं एक फिलिंग आपल्याला तयार होतं. त्यानंतर मग कुठेही काम केलं तर आपल्याला असं बरकं वाटत नाही. आता मी ओरिसामध्ये अगदी रिमोट जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे कलेक्टर म्हणून. तर त्या जिल्ह्यांची नावं पण तुम्हाला माहीत नसतील बऱ्याच लोकांना. पण मला तिथे राहून काम करताना मला असं काही वाटलं नाही मी महाराष्ट्रातून आलो आहे आणि इथे एवढ्या रिमोट जागी काम करतोय. तर हा जो व्ह्यू पॉईंट आहे तो पूर्ण एक्सपोजर मिळाल्यावर, पूर्ण देश फिरल्यावर आपल्याला निश्चित येतो. बऱ्याच गोष्टी, कोणत्या राज्यामध्ये कोणती चांगली गोष्ट घडते, तिथले लोक कसे बोलतात, कसे चालतात, काय विचार करतात, अशा बऱ्याच गोष्टीचं एक्सपोजर मिळतं. आणि त्यानंतर मग पुढचा पार्ट जो असतो ट्रेनिंगचा, तो आपल्याला जे कार्डर मिळालेलं असतं त्या कार्डरमध्ये फील्ड ट्रेनिंग असतं, ज्यामध्ये एका जिल्ह्यात आपल्याला एका कलेक्टरकडे अटॅच केलं जातं. आणि मग त्यानंतर काही दिवस तहसीलदार, काही दिवस BDO, काही दिवस एखाद्या नगरपालिकेचा मुख्याधिकारी, अशा वेगवेगळ्या पदांवर 2-3 महिने आपल्याला एक एक्सपोजर मिळतो. तर असं छान असतं. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष ट्रेनिंग असतं. 2 वर्षातलं 9-10 महिने तिथेच मसुरीमध्येच असतं आणि बाकीचं मग जिल्ह्यामध्ये असतं. थँक्यू सर. माझा प्रश्न होता की UPSC ही खूप लॉंग जर्नी आहे, त्यासाठी साधारण किती वर्ष तरी द्यावी आपण? UPSC बेसिकली 1 वर्ष मिनिमम चांगला अभ्यास करायला लागतो. 1 वर्ष, कारण यामध्ये 1 वर्ष म्हणजे फुल टाईम. यामध्ये आपण जो
विषय घेतो त्या विषयाचं मास्टर लेवलचं नॉलेज आपल्याला अपेक्षित असतं, आपला जो ऑफलाईन सब्जेक्ट असतो. आणि म्हणून 1 वर्ष फुल टाईम स्टडी केल्यानंतर पुढच्या वर्षी आपण परीक्षा दिली आपल्याला चांगला चान्स असतो. पण ते 1 वर्ष आपण कसं स्टडी केलेलं आहे, आपण परीक्षेचा आवाका समजलेला आहे का, कशा पद्धतीने आपण स्टडी केलं आहे ते महत्त्वाचं असतं. माझ्यामध्ये 1 वर्ष मोर दॅन सफिशियंट असतं. माय नेम इज समृद्धी. ॲक्च्युली आपण UPSC म्हटलं की आपल्याकडे हार्डर्स एक्झाम समजली जाते, पण UPSC आणि MPSC म्हणजे आता MPSC मध्ये खूप अनिश्चितता आहे, म्हणजे एक्झाम्स टाईमवर होत नाहीत. पण त्याची जी परिस्थिती आहे ती 5 वर्षांनी असेल का बरोबर? मला कळलं नाही शेवटची काय म्हटलं. म्हणजे UPSC धरलं की त्याच्यामध्ये टाइम टू टाइम एक्झाम्स होतात, बट MPSC मध्ये तसं नसतं. म्हणजे आता आपण जस्टची परिस्थिती बघतो, तर मग तसं होईल का, आयोग सुधारेल का? हो सुधारेल ना. तुला MPSC द्यायचं आहे का? सुधारेल. चालेल. मला शेवटचा प्रश्न कोणाला विचारायचा आहे? येस मागे. सर थोडासा आउट ऑफ सिलेबस प्रश्न होता. सर आता आपण बघतो की एखाद्या विषयाकडे बघताना आपण नॉर्मली आपला एक पूर्वग्रह असतो, म्हणजे एखाद्या वेळेस आपण एखाद्या विषयाकडे बघताना एखाद्या धर्माच्या आधारे बघतो, जातीच्या आधारे बघतो, किंवा आपला जो काही बेस असेल त्यानुसार आपण त्या गोष्टीकडे बघत असतो प्रत्येक गोष्टी. तर सर हा जो पूर्वग्रह आहे किंवा याला आम्ही एक वेगळा चष्मा म्हणतो, धर्माचा चष्मा किंवा या तर हे आपण कसं बदलायला पाहिजे? म्हणजे मी असं नाही विचारत की 131 कोटी लोकांचा मी कसा बदलू, नाही. मी हे फक्त विचारतो की सर मी माझ्यापासून कशी सुरुवात करू. कारण मी कुठेतरी एक अशी परिस्थिती येते की मी पहिल्यांदा मग माझ्या धर्माचा विचार करतो, माझ्या जातीचा विचार करतो आणि देन मग ह्युमॅनिटीवरती येतो. तर मग ही परिस्थिती कशी बदलू शकतो मी सर? मी 9वी 10वी मध्ये असताना, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी असं खूप वाचन केलेलं. आणि पुढे पण वाचन बेसिकली आपले जे महापुरुष आहेत, स्टार्टिंग फ्रॉम महात्मा गांधी, त्याच्यानंतर महात्मा फुले, आंबेडकर, भगतसिंग, ह्या ज्या मंडळींनी लिहून ठेवलेलं आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ना, हे जर आपण वाचले, तुम्ही महात्मा फुले जर वाचलं तर तुम्हाला म्हणजे तुमचं धार्मिक बाबतीमध्ये जे मत आहे ते एकदम घंटी वाजते एकदम, की आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे. तर ह्या ज्या लोकांनी ना खूप गहन याच्यामधून जे काही व्हॅल्यूज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, यामधून आपल्याला आपला मार्ग सापडतो की ह्या बाबतीमध्ये आपण काय विचार केला पाहिजे. आता आधुनिक काळामध्ये नोआ हरारीचे पुस्तक आहेत बघ, 1, 2, 3 असं, माहिती आहे तुला? थोडंफार वाचलंय सर, पूर्ण नाही वाचलं. त्याचे पुस्तक अगदी म्हणजे त्याने सर्व जे फिलॉसॉफीज आहेत, म्हणजे इव्हन इंडियन फिलॉसॉफी जे आहेत किंवा आपल्या व्हॅल्यूज आहेत, आता ह्या गोष्टींमध्ये एक ऑर्गॅनिक लिंक आहे. म्हणजे जसं गौतम बुद्धांनी विचार करत होते, तो विचार आंबेडकर, गांधीजी, महात्मा फुले यांच्यापर्यंत असा येऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑर्गॅनिक लिंक दिसते. तर याच्यामधून आता सामाजिक भान येणं, याच्यामधून धार्मिक बाबतीमध्ये आपलं एक क्लॅरिटी येणं, तर ती गोष्ट सुरू होते आणि ती माझी खूप आधी सुरू झाली. त्यामुळे मला एकदम मी कोण आहे आणि माझं काय कर्तव्य आहे, मी काय केलं पाहिजे, तर त्याची एकदम स्पष्टता होती आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. त्यामुळे सोल्युशन याच्यामध्ये असं काही नाही, कारण आपल्याला तुम्ही जो व्ह्यू पॉईंट बघितला आजच्या जगामध्ये, तर आपण रिलिजियस दृष्ट्या जर बघितलं तर आपण वी आर मोर ऑर्थोडॉक्स नाऊ दॅन 100 years बिफोर. म्हणजे 100 years बिफोर जसं आपले समाजसुधारक होते, त्यांनी विचार मांडून ठेवलेले, राजाराम मोहन राय असतील किंवा मग ज्योतिबा फुले असतील,
ह्या लोकांनी धर्माला एकदम चिरफाड केलेली त्याची. ती चिरफाड आज सुद्धा कोणी करू शकत नाही, हिंमत सुद्धा नाही करू शकत. देवांबद्दल बोलणं किंवा उपास तापाच्या सगळं बोलणं तर लगेच लोक त्यांच्या घरासमोर आंदोलन करतील. म्हणजे आपण तो जमाना तरी टॉलरन्सच्या दृष्टीने बरा होता, आपण त्याच्यापेक्षा खाली गेलोय. 1904 साली पुण्याच्या रस्त्यावर मुली सायकल चालवायची. ठीक आहे, तर लोकांचं थिंकिंग त्यावेळेला त्या लेवलचं होती, ॲक्सेप्टेबिलिटी होती. तर आपण बेसिकली आपल्याला आपला मार्ग शोधायचा असतो. तर यामध्ये मला वाटतं गोईंग बॅक टू दी व्ह्यू लिटरेचर लाईफ ऑफ दिस पीपल, इट हेल्प्स अ लॉट. अदरवाईज आजच्या युगामध्ये भरकटून जाणं आणि टू गेट कॅरीड अवे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एकदम PhD केलेलं लोक इकडून तिकडून कटपेस्ट करून कायच्या काही फॉरवर्ड करतात आणि आपण वेळासारखे ते वाचतो आणि आपण आपले विचार तयार करतो. ओरिजिनल स्टफ थोडासा वाचलं तर आपल्याला थोडी क्लॅरिटी येईल. थँक्यू सर. मी UPSC साठी प्रिपरेशन करतोय. तर माझा क्वेश्चन असा आहे की ही एक लॉंग जर्नी आहे, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचा एक रोल प्ले करतं. अभ्यासात सगळ्यांना तर माहिती असतं, पण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं त्याबद्दल मला विचारायचं आहे. आणि सर दुसरा क्वेश्चन असाच की आफ्टर क्लिअरिंग द एक्झाम तुम्ही आता सिनियर ऑफिसर आहात, एवढ्या वर्ष सर्व्हिसमध्ये काम केलं आहे, तर ही कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या कामात सुद्धा कसं मेंटेन करता? तुम्हाला मोटिवेशन काय आहे? अनेक परिस्थिती रोजानरोज बघायला लागतात, लोकांचे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात, कधी तुमच्यावर काही निगेटिव्ह, कधी काही पॉझिटिव्ह येतात. यातून तुम्ही कन्सिस्टन्सी कसं ठेवता आणि अभ्यासाची बेसिकली असे काय असतं की मी सुरुवातीला एक विचार मांडला होता की आपल्याला स्वतःचं एक स्टँडर्ड जो आहे तो एका लेवलपर्यंत घेऊन जायचा असतो. आणि तिथे UPSC आहे, आपण इथे आहोत. ह्या जर्नीमध्ये जेव्हा आपल्याला अपयश येतं तर त्या अपयशाला अगदी डोळसपणे बघणं शिकलं पाहिजे. त्या अपयशाला अगदी म्हणजे तटस्थतेने बघणं शिकलं पाहिजे. सपोज तुम्ही मेन्स परीक्षा दिली तर किंवा प्रिलिम्स दिली, त्याच्यात अयशस्वी झाला, तुम्हाला कळलं पाहिजे की कशामुळे तुम्ही अयशस्वी झाला आणि तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. सपोज तुम्ही मेन्समध्ये अयशस्वी झाला, तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे कशामुळे झालात आणि त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट आपण केलं पाहिजे. तसंच इंटरव्ह्यूमध्ये आहे की कोणते फॅक्टर होते त्याच्यामुळे आपल्याला यश नाही मिळालं, आपली रँक खाली आली तर कशामुळे आली. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही करत तोपर्यंत आपण वरती नाही सरकत. त्यानंतर काय होतं, आपण म्हणतो इंटरव्ह्यू पॅनल खराब होतं त्यामुळे मला कमी मार्क मिळाले, की मी एवढं चांगलं लिहिलं होतं, निबंध एवढा छान लिहिला होता तरी मला का मार्क कमी मिळाले, मी एकदम छान अक्षर काढलेलं होतं तरी मला कमी मिळाले. आपण काय करतो, आपलं जे उणिवा आहेत त्याला सप्रेस करतो. तर आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे की दिस आर दी एरियाज आणि मग त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. तर मग यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे बेसिकली टू कन्सिस्टंटली इम्प्रूव्ह वनसेल्फ, ओके, आणि टू ॲक्सेप्टन्स इन द फर्स्ट स्टेज की मी अजूनपर्यंत या गोष्टींमध्ये अजून कमी पडतोय आणि ते मग ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्यानंतर पुढची वाटचाल सुकर होते की आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये मोटिवेशनचा खूप मोठा पार्ट आहे. याच्यामध्ये सेल्फ बिलीफ महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं पाहिजे की वी आर व्हेरी क्लोज. बऱ्याचदा आपण खूप म्हणजे मेंटल जे हे असतं विकनेस असते आपले की आपल्याला अपयश पचत नाही. कारण आधी पहिलीपासून 10वी 12वी पर्यंत आपण एकदम बोर्डात पहिले आलेलो असतो. सर्वजण म्हणतात की हा खूप हुशार आहे, खूप हुशार आहे, आणि सडनली प्रिलिम्स फेल होतो आपण, आपल्याला ते डायजेस्ट नाही होत. तर मग
हा जो प्रवास आहे तो आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे की याच्यामध्ये इट इज अ जर्नी ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. मग सुकर होतं. आणि यू नो टू टॉक अबाउट दी आफ्टर लाईफ वन्स यू गेट इन टू सर्व्हिस, याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे. IAS भरपूर असतात, पण मग टू बी एबल टू डिलिव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी खूप मोठं स्वतःचं कमिटमेंट लागतं, स्वतःचं कन्व्हिक्शन लागतं. आणि एक स्वतः एक काय नेमकं करायचं आपल्याला. मला फील होतं की प्रत्येक दिवस हा लोकांसाठी आहे. मी या चेअरवर बसतोय म्हणजे इट बिलॉंग्स टू पीपल. ती जबाबदारी फील होणं, त्याच्यासाठी कन्सिस्टंटली काम करणं हे महत्त्वाचं असतं. तर यामध्ये ह्या गोष्टी आता इट हॅज टू कम इन टू युअर वे ऑफ थिंकिंग. आणि बाकीच्या सर्व स्किल्स असतात. हाऊ टू डील विथ पीपल, हाऊ टू डील विथ, आता साहेबांबरोबर काम करावं लागतं मला. रोज ते येतात माझ्याकडे, अहो साहेब आमचं काम झालं नाही. आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. तर लोक येतात ॲजिटेट होऊन की आमच्या इथे घाण पडली, आमचं हे झालंय, आमचं ते झालंय, इन्क्रोचमेंट झाली. यामध्ये तुमचा अप्रोच काय असतो ते महत्त्वाचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. थँक्यू. मला तो वाइंड अप करता येईल. ताई मी कलेक्टर होईनो, हे आत्मकथन जर सरांचं आपण वाचन केलं, मी स्वतः वाचलेलं आहे. याच्यामध्ये जीवनामध्ये जे काही प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या टप्प्यावरती कशा पद्धतीने जीवन जगावं सर्व इतंभूत माहिती या बुक्स मध्ये उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हे पुस्तक असावं अशी मी अपेक्षा करतो. आणि याने निश्चितच आपल्या जीवनाला कलाटणी मिळेल. खरोखरच हे अतिशय सुंदर सर तुमचं आत्मकथन आहे. ज्यावेळेस मी आत्मकथन वाचायला स्वतः घेतलं, ज्यावेळेस पुस्तक हे माझ्या हातामध्ये पडलं, त्यावेळेस एक एक पान उलटत जात असताना वेळ कशी निघून जाते किंवा वेळ कशी संपत गेली याकडे भानच राहत नाही. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये काही ठिकाणी थोडंसं प्रॉब्लेम आला. ऐरणी भाषेचं तितकंसं नॉलेज नाही आहे आम्हाला. तर ते मला एक असा प्रश्न म्हणजे वारंवार ते मी कलेक्टर होईनो या शब्दाचा अर्थच मला म्हणजे अवगत झालेला नाहीये. धन्यवाद सर. ज्या गोष्टीची उत्सुकता माझ्या मनामध्ये की होईनो म्हणजे काय नक्की तर झालो, तेव्हा गोष्ट आहे सरांनी या ठिकाणी आहे. कारण आपली मातृभाषाच अशी आहे मराठी की त्याच्यामध्ये खूप भाषांचे शब्द आहेत आणि ते समजून घेणं हे झालं मराठी भाषेचं. पण पूर्ण देशामध्ये काम करत असताना सर्व भाषांमध्ये, जसं ओडिसामध्ये तुमचं कार्य से मायूस मत होना जिंदगी से, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग, अगर दिल में हो आग और हौसले हो बुलंद, तो पाव बेचने वाला भी IAS बन सकते हैं. असं आपल्याकडे बघून म्हणावंसं वाटते. पुस्तकात अशा पद्धतीने तुम्ही जो त्या ठिकाणी कष्ट केले, कशा पद्धतीने प्रयत्न केले, ते तुमच्या आत्मकथनातून शिकण्यासारखं आहे. तसं पाहता येईल परिस्थिती संस्थेचे संचालक श्री रोहितजी वायकर सर यांनी या ठिकाणी कोरोना योद्धा सन्मान चिन्ह देऊन सरांचे या ठिकाणी येणारा उद्याचा दिवस कसा असेल याची सुट्टी होती. उद्याचा दिवस बघू का न बघू. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये आपण पिंपरी चिंचवडच्या लोकांना धीर देण्याचं काम, ही परिस्थिती अगदी योग्य पद्धतीने मॅनेज करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. त्याबद्दल पुनश्च पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने, या विद्यार्थ्यांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. अशी धन्यवाद सर. तो स्वीकारावा अशी विनंती. पुढील सन्मान होत आहे होत आहे 12 संपादित केलेले नीतीश विनंती आपण आपला मान सन्मान घ्या. धन्यवाद. जिगरबाज, धडाकेबाज
यापुढे मानसन्मान राहुल गावण यांचे या ठिकाणी प्रशस्ती यापुढे मानसन्मान घेण्यासाठी येत आहेत जतीन जाधव. जतीन, तुमचंही या ठिकाणी हार्दिक कुठे असतील त्याच्या पुढे आपला मानसन्मान स्वीकारावा. आपणास ही विनंती त्यांनी यावे अशा आपणास विनंती. आपण आपला मानसन्मान स्वीकारावा. धन्यवाद सर. जबाबदारी आभार प्रदर्शन नक्कीच पहिल्यांदा आयुक्तांना भेटतो त्यावेळेस साधारणतः माझा 9वा-10वा नंबर होता सरांना भेटीसाठीचा आणि आतमध्ये जी व्यक्ती जात होती ती बाहेर येताना हसत बाहेर येत होती. याचा अर्थ असा होतो आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी लाभलेले आपले आयुक्त नक्कीच प्रशंसीय आहे. त्यांचं काम अनमोल आहे आणि ते आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी खरंच महत्वाचं देखील आहे. अशा आयुक्तांना भेटल्यानंतर एक महत्वाचा विषय होता की सर भेटण्याचा नेमका उद्देश काय आहे. ज्यावेळेस मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह होतो आणि नंतर मी स्वतः इंटरव्ह्यूसाठी तयारी करत होतो. सरांनी जो दिलासा दिला, जी उमेद दिली ती नक्कीच माझ्या स्वतःसाठी ती महत्वाची होती आणि आपल्या अकॅडमीसाठी पण ती महत्वाची राहील. आज या मंचावर आपण जी महत्वाची घोषणा करणार होतो, मला वाटतं त्या स्क्रीनवर तुम्हाला सगळ्यांना ते दिसत असेल. आपल्या महाराष्ट्रातील या कोरोना काळामध्ये ज्यांनी कुटुंब गमावलं, ज्याने आपला बाप गमावला, ज्याने आपली आई गमावली, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना, अशा अनाथ विद्यार्थ्यांना BCMC करिअर फोरम आणि स्वामी विवेकानंद अकॅडमी यांच्या वर्षभराचा जो राहण्याचा आणि खाण्याचा एकूण पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजेच आपल्या शहरामध्ये जो खर्च होतो हा जवळजवळ कमी करण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करण्याचा हा उद्देश होता. यासाठी जी लीगल परमिशन आपल्याला हवी होती ती आयुक्त साहेबांनी आपल्याला ती परमिशन दिली. आणि मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतो आपल्या संस्थेचा की आपल्या संस्थेने या वर्षीपासून जवळजवळ 48 मुली आणि 54 मुलं एकत्र राहू शकतील असे 2 स्वतंत्र हॉस्टेल आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू करत आहोत. आणि यासाठी आयुक्तांनी आपल्याला जी सहकार्य केलं, खरंच आता तर या आभार प्रदर्शनामध्ये नक्कीच सर असणं अपेक्षित होतं. तर मित्रांनो, आपल्या सर्व पिंपरी चिंचवडकरांकडून या आयुक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच या हॉस्टेलचा सर्वाधिक फायदा अनाथ मुलांसाठी, त्याचबरोबर ज्यांनी या शेतकरी कुटुंबातले आहेत आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे अशा आत्महत्या कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विशेषतः आपण हे हॉस्टेल सुरू करतो आणि याला असा उत्तम असा रिस्पॉन्स आजपर्यंत आपल्याला मिळत आहे. याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन होते ते म्हणजे आमचे 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी. जेव्हा ही संकल्पना मी माझ्या सहकार्यांसमोर मांडली आणि त्यातनं जो काही रिस्पॉन्स मिळाला तो खरं तर खूप उल्लेखनीय होता. आतापर्यंत नगरसेवक, आमदार, खासदार वेगवेगळ्या निधीतून आतापर्यंत आपल्याला नक्कीच गौरवण्यात आलं होतं या आधीच्या विद्यार्थ्यांना. पण कोरोना काळात तुम्ही यशस्वी झाला. कोरोना काळामध्ये तुम्हाला 100% मिळाले. कोरोना काळामध्ये तुम्हाला 94%, 95% मार्क्स मिळाले. फार असं काही कष्ट केले नाही. पण मित्रांनो, जर क्रांती झाली असेल तर ती कोरोनामध्ये झाली. या कोरोनामध्ये आपण डिजिटलायझेशन शिकलो. या कोरोना काळामध्ये मोबाईलचं खरं महत्व शिकलो. या मोबाईलने खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना काही तास अभ्यासासाठी वापरण्यासाठी शिकवलं. सरांनी जसं सांगितलं की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काही लोकांचा कोर्स झालेला आहे आणि नक्कीच त्याचा सकारात्मक असा भाग पाहायला मिळतो. तर आपल्या संस्थेने ठरवलं 10वी आणि 12वी जे विद्यार्थी उत्तम अशा मार्क्सने यशस्वी झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा आपण गौरव समारंभ आज आयोजित केला. खरं तर सरांनी सांगितलेला टाइम अगदी त्यांनी पाळला आणि ते वेळेत आपल्या बरोबर कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले.
ज्या ज्या विद्यार्थ्यांचा गौरवण्यात आलेलं नाही किंवा आपल्याला सन्मान चिन्ह मिळालेलं नाही, प्रमाणपत्र मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीमध्ये येऊन तुमचं ID कार्ड दाखवा आणि तुमचं जे सर्टिफिकेट्स आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून हार्दिक अभिनंदन, आभार. पालक आणि काही प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले, सगळ्यांचंच मनापासून आभार, धन्यवाद. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्याच ठिकाणी तुम्ही बसा. तुमचं प्रमाणपत्र ज्या ज्या सिक्वेन्सने तुम्हाला बाहेर बोलवलं जाईल त्या त्या विद्यार्थ्यांना ते जाताना प्रमाणपत्र नक्की मिळेल अशा आपण व्यवस्था. मुलींमधून ज्या लास्ट रो आहे त्या लास्ट रो मध्ये ज्या मुली बसलेल्या आहेत त्यांनी बाहेर जाऊन आपलं प्रमाणपत्र कलेक्ट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. मुलांमधून लास्ट रो तुम्ही जा आणि तुमचं प्रमाणपत्र कलेक्ट करा. पॉजमध्ये ट्रेनिंग करू नका. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे हा उद्देश नक्कीच यशस्वी झाला आणि हा यशस्वी होत असताना तुमच्या सर्वांचं योगदान आणि तुमचा पुढाकार नक्कीच उल्लेखनीय होता. मी आणि आपली स्वामी विवेकानंद अकॅडमी हा दिवस हा क्षण नक्कीच आठवणीत ठेवेल. धन्यवाद. अशा भाषेत मी तुमच्याबरोबर बोलू शकलो असतो पण आपल्यावर नक्कीच वेळेचं बंधन होतं. नक्कीच असे कार्यक्रम लवकरच संधी भेटेल आणि त्यावेळेस आपण नक्कीच अशा चांगल्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. कुटुंबाच्या कोणत्याच व्यक्तीचा महत्वाची पहिली आयुक्तालयाबरोबरची पहिली डिपार्टमेंट बॅच सुरू होते आणि ह्याचं श्रेय नक्कीच आमच्या सुधीर सर आणि शिवानी मॅडमला आहे, त्याचबरोबर आमच्या टीमला आहे. त्याचबरोबर प्रत्येक एक जण इकडे या. जवळ सारख्या
थोडी क्रॉस